खूप ट्रॅफिक आहे आणि इकडे कार चालवायची म्हणजे आपल्या कॅनडासारखं नाही आहे. तर आलो इकडे ऐरोलीला वेदिकाच्या सख्या भावांकडे. तो आता इथे आहोत आम्ही आणि हे बघताना मागे तो इथेच आमचा साखरपुडा झाला होता आणि हे आहे सिद्धिविनायकाचं मंदिर. ऐरोली विभागात हे एकमेव मंदिर आहे की ज्याने स्वतःची जागा घेऊन हे मंदिर बांधलेलं आहे. तिथे श्री सिद्धिविनायकाची स्थापना आहे, महालक्ष्मी आहे, साईबाबा आहे, दत्त आहे आणि हनुमंत असे 5 मूर्त्या आहेत. वर्षभरात ज्या काही कार्यक्रम होतात त्या प्रत्येकाचे इथे जयंती आणि उत्सव साजरा केला जातो. व्यवस्थित बघितले तुम्ही जर केले तरी ते दिसते ती अशी. हे आम्ही भाविकांना अजून सांगितलेलं नाही, पण मला जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा ते वाटतं. हे दत्त मंदिर आहे. ओके, पुढच्या वेळी आपण येऊ नमस्कार करू इथूनच देवाला. दत्त गुरु महाराज, छानसं देऊळ आहे हे. 12:30 झालेले आहेत आणि एवढं तापमान आहे, जवळजवळ 35 ते 40च्या आसपास मिडलला असं तापमान चालू आहे. आपण मायनसमधून आलो. आज वेदिकालाच विचारलं तर आज तिकडे आहे -4-5 चालू आहे तापमान तिकडे. रात्री -13 -15पर्यंत जातो आहे आणि इकडे 35 तापमान आहे. सो हालत बेकार आहे, बेकार होते. येस, सो मंडळी आज आहे फ्रायडे. आज आहे 13 फेब्रुवारी आणि आपण निघालेलो आहे आपल्या मामाकडे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता. मी वैशूकडे आलो होतो, खूप मजा केली. नंतर शिवकडे गेलो होतो, ते काय शूट केलं नव्हतं जास्त, पण खूप नाला सोपाराला गेलो होतो, ते पण छान झालं. 1 मिनिट असता 2 मिनिटं जरा गाडी पुढे घेतो आणि तुमच्याशी बोलतो. येस, सो आपण चाललो आता आमच्या मामाकडे आणि छानपैकी आपण एन्जॉय करणार आहोत मामाकडे. त्याच्यानंतर उद्या आस्थाच्या मामाकडे जायचं आहे. सो ते पण बघूया कितपत शूट होत आहे, शूट करतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल मंडळी. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आता जरा गाडी चालवतोय, इथे खूप ट्रॅफिक आहे आणि इकडे कार चालवायची म्हणजे आपल्या कॅनडासारखं नाही आहे. सगळीकडे 4ही बाजूनी बघावं लागतं. सो येस, आता थोड्या वेळात आपण हायवेला लागू. सो मंडळी आता डायरेक्ट आपण तिकडे गेल्यानंतरच भेटू. चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ पूर्णपणे बघा, खूप छान. येस, तो मंडळी आपण काल व्हिडिओ चालू केला होता. काल नाही, परवा चालू केला होता. नंतर मग मी शूट नाही केलं. मामाकडे गेलो होतो मी आणि मामाकडे गेलो होतो. तिथून एक दिवस मामाकडे मस्तपैकी राहिलो. सगळे मामा आले होते, खूप एन्जॉय केलं तिकडे आम्ही. पण काही शूट करता आलं नाही कारण सगळे मामा होते, गप्पा मारणं लक्षातच राहिलं नाही शूट करायचं. मस्त छान, खूप छान वेळ होता जेवणाचा. मामा मामी वैभवने खूप छान जेवण केलं होतं. तिथून मग आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी वेदिकाच्या भावांकडे गेलो होतो. तिथे पण छान मस्त दुपारी जेवलो. असं ते बंद करणार, छानपैकी दुपारी जेवलो. त्यांनी पण जेवण छान केलं होतं. संध्याकाळी आणखीन वेदिकाच्या मामाच्या मुलांकडे गेलो होतो. खूप 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 तिकडे पण मजा आली. नंतर आलो इकडे ऐरोलीला वेदिकाच्या सख्या भावांकडे. तो आता इथे आहोत आम्ही आणि हे बघताना मागे तो इथेच आमचा साखरपुडा झाला होता आणि हे आहे सिद्धिविनायकाचं मंदिर. दरवेळी जेव्हा मी येतो ना तेव्हा या देवळाला भेट देतो. खूप छान देवस्थान आहे. तुम्ही जर ऐरोलीमध्ये कुठे असाल ना तर नक्की या देवस्थानाला भेट द्या. तो ऐरोली सेक्टर, आय थिंक सो सेक्टर 5ला मी विचारतो काय सेक्टर नंबर. तो तिथे हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, नक्की एकदा भेट द्या. तुम्ही जर आलो की दरवेळी येतो कारण इथे आमचं साखरपुडा झाला होता, तो त्या मेमरीज आहेत. येस, सो चला आपण जरा देवळात जाऊया, देवाचं दर्शन घेऊ, गणपतीचं दर्शन. हे सेक्टर नंबर किती आहे? सेक्टर 5चं देऊळ आहे, देवस्थान आहे सिद्धिविनायक मंदिर. चला जाऊया आपण.
सो आता आपण देवळात आहोत. तर देवळाचे अध्यक्ष आपल्या नमस्कार. सो सिद्धिविनायक मंदिर Yes. उत्सव मंडळाचा मी अध्यक्ष आहे. ओके. माझं नाव श्री बच्चा. हे आमचे सहकारी आमदेवा हां हां विनोद नाईक ओके सहखजिनदार आणि प्रसाद सुर्वे ओके हे खजिनदार आहे. ओके हे बाबा देशमुख बाबा ओके. हे आमच्या मंदिराच्या स्थापनेपासूनचे इथले पुजारी आहे. आहे. पूजेचं काम ते अजूनपर्यंत आता त्यांचं वय 85 आहे. हो. तरी पण ते अतिशय सुंदर मदत करतात आणि येऊन बसतात. मला थोडी मंदिराची माहिती थोडीशी द्या मला. कुठे आहे मंदिर? मंदिर हे आम्ही ऐरोली नवी मुंबई ऐरोली सेक्टर 5 हां हां इथे हे मंदिर प्रस्थापित झालेलं आहे. ओके. 1989 साली हां. आम्ही सर्व इथल्या रहिवाशांनी मिळून हां. हे मंदिराच्या मंडळाची स्थापना केली. ओके. आणि 1990 मध्ये ऑफिशियली हा प्लॉट घेऊन हां. सिडकोकडनं रजिस्टर करून घेऊन हे मंदिर आम्ही उभं केलेले आहे. ओके. ऐरोली विभागातलं हे एकमेव मंदिर आहे की ज्याने स्वतःची जागा घेऊन हे मंदिर बांधलेलं आहे. ओके. इथे श्री सिद्धिविनायकाची स्थापना आहे. महालक्ष्मी आहे. हां हां साईबाबा आहे. हां. दत्त आहे. हां. आणि हनुमंत असे 5 मूर्त्या आहेत. वर्षभरात ज्या काही कार्यक्रम होतात त्या प्रत्येकाचे इथे जयंती आणि उत्सव साजरा केला जातो. या मंदिराची स्थापना करताना आम्ही वर्गणी उभं करताना सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना 1990 पासून चालू केली आणि तो सार्वजनिक गणेशोत्सव हे आजपर्यंत चालू आहे. ओके. सर्वसाधारण खर्च करून जे काही रक्कम शिल्लक राहते त्याच्यातनं आम्ही या मंदिरात त्याचा हे करून मंदिराची उत्तर प्रगती करत आहोत. आज मंदिराला बांधलेला हॉल आहे. ओके. तो सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी लग्नांसाठी दिला जातो आणि त्याच्यातनं जे उत्पन्न मिळतं भाविकांनाही परवडतं. बरोबर. त्याच्यामुळे मंदिराची आर्थिक परिस्थिती अशी चांगली आहे. आतापर्यंत आम्ही जवळजवळ चांदी 50 किलो चांदी आतापर्यंत वापरून हो. देवाचा घुमाट हे बनवलेलं आहे. मेघडंबरी आता आमचा प्रोजेक्ट आहे बघा. हे वर मेघडंबरी इथे बनवायची आहे. हा. हा जो मंदिराचा डोम आहे हा. त्याला सुशोभित करून 20 किलो चांदी वापरून त्याच्यावर डिझाईन करून ती इथे गुढी पाडव्यापर्यंत बसण्याचा मानस संकल्प आहे. धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. सो सगळ्यांना आम्ही सांगतो की नक्की ह्या मंदिराला भेट द्या. मी इथे म्हणजे माझं साखरपुडा पण इथेच झालेलं आहे. हो. आणि म्हणजे मी दरवेळी आलो की इकडे देवाला भेट देतोच. तर नक्की तुम्ही कोण व्हिडिओ बघत असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या. ऐरोली सेक्टर 5 नवी मुंबई सेक्टर 5ला हे देवस्थान आहे सिद्धिविनायकचं. ऐरोली स्टेशन जवळ आहे. 10 मिनिटावर चालत येऊ शकतो किंवा बरोबर येऊ शकता. सो नक्की या देवस्थानाला नक्की भेट द्या मंडळी. नवसाला पावणारा देव आहे. हो. अजून आपल्याला काही सांगतायत मंदिराची माहिती? हां पाठीमागचा भाग आहे. ही भिंत आहे हां. देवाच्या बाजूला हां इथे ही एक अक्कलकोट महाराजांची स्वयंभी हां हां मूर्ती इथे बघा. तुम्हाला जर व्यवस्थित बघितलं आणि तुम्ही जर केली हां तरी ते इथे दिसते दिसते ती अशी. हे आम्ही भाविकांना अजून सांगितलेलं नाही पण मला जेव्हा मी बघतो तेव्हा ते वाटतं. आता येणारी जी दत्त जयंती हा, हा, आहे हा. त्यावेळेला आम्ही सांगू की बाबा असं आपल्या इकडे प्रकट झालेले आहे प्रकट झालेलं आहे. महाराज. त्यांचं आम्ही ते जाहीर करून ओके. लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. सो देवळाची छान माहिती घेतली आपण आणि आता पुन्हा आम्ही घरी चाललोय. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आता गाडी चालून थकलोय मी अक्षरशः. सो आता प्रसादच गाडी चालवतोय. बरं वाटतं जरा. खरंच खूप गाडी चालवली या 15 दिवसात. कंटाळा आला गाडी चालून आणि या सगळ्या उन्हात आणि या ट्रॅफिक. खरं डेंजर. थँक्यू प्रसाद. खरंच त्या दिवशी भाऊजींनी चालवलेली गाडी आज प्रसाद चालवतोय. खूप छान वाटतं. यस. आणि प्रथम आणि आस्था आहे मागे बसलेले. आस्था फुल एन्जॉय करते मामाकडे. काय आस्था? येस. सो आता आम्ही चाललो घरी. कुठे चाललो आता आपण? राऊंड मारूया. एक राऊंड मध्ये दत्त मंदिर म्हणून तिकडे दाखवू. ओके. एक दत्त मंदिर आहे ते पण आपण बघूया. नमस्कार करून मग रिटर्न घरी येऊया आपण. गरमी खूप आहे. आता वाजलेत बघा 12:30 झालेले आहेत आणि एवढं तापमान आहे. जवळजवळ 35 ते 40च्या आसपास मिडलला असं तापमान चालू आहे. आपण मायनसमधून आलो. आज वेदिकालाच विचारलं तर आज तिकडे आहे -4-5 चालू आहे तापमान तिकडे. रात्री -13 -15पर्यंत जातोय आणि इकडे 35 तापमान आहे. सो हालत बेकार होते. पण ठीक आहे. जास्त उन्हाविना आम्ही एवढं फिरत नाही. गाडीचं आपल्या असते. आपल्या गाडीतूनच फिरतो आणि घरात. सो पण तेवढी पण हालत खराब होते. पण छान सुंदर
सो असं कधी आपल्याला इंडियामध्ये कॅनडामध्ये बघायला भेटत नाही. हे असं इंडियाला असं मस्त आहे की असं बघा ना किती फळं छान लावलेली आहेत असं बघायला मिळतं. आस्थाला मी दाखवतो का आस्था? यस. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. चला हे आहे का? सो हे हे कुठलं आहे? हां हे दत्त मंदिर आहे. ओके पुढच्या वेळी आपण येऊ नमस्कार करू इथूनच देवाला. दत्तगुरु महाराज छानसं देऊळ आहे हे. सो ऐरोलीला बरेच असे देवस्थान आहेत ना छान छान. सो आपण ते पण असं बाहेरून दर्शन घेतलेलं आहे देऊळ आणि जरा राऊंड मारतोय. इथे पुढे स्टेशन आहे ना इथे पुढे स्टेशन अजून पुढे आहे. सो आता आपण सेक्टर 5 मध्ये जाऊ. येस सेक्टर 5. कोण ऐरोलीचे असेल बाहेरून बघत असते तर नक्की कमेंट करून सांगा तुमचं ऐरोली बघा. ऐरोलीकर नक्की कमेंट करा आम्ही ऐरोलीकर म्हणून. येस. सो सेक्टर 5ला भिडतोय. सो ही आहे म्हणजे आस्थाच्या लक्ष मामाची सोसायटी. इकडे सोसायटी इथे राहतात ते. सो वेदिका इथेच राहिलेली आहे. सो वेदिका व्हिडिओ बघत असेल तर वेदिकाला हे सगळं आठवेल. इथेच राहिलेली आहे. वेदिकाचं माहेर मुंबईतलं घर नवी मुंबईचं घर आहे. येस. येस मंडळी. सो आता दुपारी आलो आम्ही जाऊन खाली ऐरोलीत राऊंड मारला मस्त वेगळी आणि छानसं देवाचं दर्शन घेतलं तुम्ही बघितलं आणि आता घरी आलो आहे. सो वेदिकाच्या घरी आहोत आम्ही. सो इथे वेदिकाच्या वहिनीने म्हणजे अमिताने आणि प्रसादने एक वेदिकाला गिफ्ट दिलेले. हे आहेत गावचे काजू. प्रसाद आणि हा आहे मसाला आहे. हा कुठला हा मसाला दिलेला आहे. हा कुठला मसाला आहे काय म्हणाली मग अमिता? घाटी मसाला आहे. सो त्यांच्या इकडे बनवतात. सो हा एक मसाला दिलेला आहे छानपैकी आणि हे घरचे काजू आहेत ना. घरचे काजू भावाने दिलेले आहेत. वेदिका तुला काजू आणले आहेत. सो येस. सो घरचे आपले कोकणातले काजू आहेत मस्त हे आहे. सो आता आणि हे बघा हे आता हे सगळं भरलेलं आहे म्हणजे आस्थाला विसाला काय काय गिफ्ट आहेत. सो आता वेदिकाला काही गिफ्ट्स आहेत दिलेले भावानी इकडे. सो आता ते पण आता सगळं घेऊन यायचं. सो 23 किलोमध्ये मला इथून घेऊन येते सगळं. सो 23 kg मध्ये आता बघू आता काय काय बसतं आहे. 2 बॅगांमध्ये आता काय काय बसतं आहे. तर आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की तेव्हा सगळं पॅकिंग आणि हे सगळं चालू होणार आहे. सो आता एक काय काय आहेत एवढ्या वर्षाने आलो. सो काही ना काहीतरी गिफ्ट देतात. सो आता ठेवतो आता घेऊन जातो सगळं. बघू आता पॅकिंग कसं करायचं. सो यस. सो आजचा हे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कारण मामाकडे गेलो होतो तिकडे पण मजा केली छान. वेदिकाच्या भावांकडे गेलो होतो नंतर इकडे आलेलो आहे छानपैकी. आणि आता इथून आता जेवून आता मी निघणार आहे पुढे आपल्या निधू बाळाचा आणि म्हणजे माझ्या भाचीचा निधूचा आणि मृदाचा वाढदिवस आहे उद्या. सो त्यांच्या इथे एक भेट देणार आहे. सो तिकडे आता जाईन. सो तो पण तुम्ही व्हिडिओ बघा. तो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा मंडळी. आणि मुंबई फिरणं चालू आहे. मुंबईत उष्णता खूप आहे. 35 डिग्री आहे. सो पण इट्स ओके. आम्ही जास्त बाहेर उन्हात जास्त फिरत नाही. जेवढं जायचं तेवढंच. पण खूप गरमी आहे सध्या. चला तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर ऐरोलीकर असाल तर नक्की त्या जे मंदिर दाखवलं सेक्टर 5चं ऐरोलीचं मंदिर दाखवलं. तुम्हाला थोडक्यात ती माहिती दिली. सो त्या मंदिराला नक्की भेट द्या. गणपतीला नक्की भेट द्या. खरंच छान मंदिर आहे सेक्टर 5मधलं ऐरोलीतलं नवी मुंबईतलं. नक्की त्या मंदिराला भेट द्या मंडळी. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांबरोबर. बाय 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 बाय. टेक केअर. आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.